माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांचा संग्रामपूर तालुका दौरा संपन्न। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी संग्रामपूर तालुक्यातील विविध गावांना भेट देत कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन संवाद साधला। दौऱ्याची सुरुवात खिरोडा येथून झाली। येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती यशवंतराव दाने यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाल्याने त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रकृतीची विचारपूस करण्यात आली। त्यानंतर वरवड बकाल येथे काँग्रेसचे आजीवन निष्ठावान नेते स्वर्गीय हरिभाऊ रौंदळे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यात आली। तसेच स्वर्गीय नानासाहेब वसंतराव बकाल यांच्या निधनाबद्दल त्यांच्या परिवाराचेही सांत्वन करण्यात आले। यानंतर निमखेड येथे संग्रामपूर पंचायत समितीचे माजी सभापती स्वर्गीय भारतसिंह भाटिया यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यात आली। यावेळी माननीय सपकाळ यांनी तेथील गुरुद्वारात दर्शनही घेतले। दौऱ्यादरम्यान टुनके येथील अभ्यासिकेला भेट दिली असता स्मार्ट मीटरच्या विषयावर चर्चा झाली। यावेळी बोलताना माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ म्हणाले की स्मार्ट मीटर ही ग्रामीण भागातील जनतेच्या खिशावर डल्ला मारण्याची योजना असून या विरोधात काँग्रेस पक्ष लवकरच राज्यव्यापी आंदोलन उभारणार आहे। यावेळी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश भाऊ पाटील, जळगाव जामोद विधानसभा काँग्रेस पक्ष नेत्या डॉक्टर स्वातीताई वाकेकर, शेगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रकाश भाऊ शेगोकर, अविनाश भाऊ उमरकर, प्रकाशराव देशमुख, राजेंद्र वानखडे, संजय ढगे, ॲडव्होकेट भालेराव कैलास देशमुख, सतीश टाकळकर, ज्ञानेश्वर शेजोळे, डॉक्टर संदीप वाकेकर, पठाण सर, वैशालीताई खिरोडकार, दादा पाटील वर्गे, हुसेन पालकर, अख्तर मोरे, श्याम डाबरे, प्रमोद पाटील, प्रशांत गावंडे, गणेश टापरे, अजय अग्रवाल, प्रकाश साबे, सचिन पालकर, बळीराम धुळे, योगेश बाजोडे, धर्मेंद्र इंगळे, स्वप्नील देशमुख, गोपाल इंगळे, अमोल घोडेस्वार, गणेश खिरोळकार, सोपान वेरुळकार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर। ग्रामीण स्मार्ट मीटरच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारण्याचं काम देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे। त्यांचा प्रत्येक निर्णय हा भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने भरभरलेला आहे आणि स्मार्ट मीटर हे फार मोठे एक स्कॅन्डल आहे आणि लवकरच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या संदर्भात राज्यव्यापी आंदोलन करून त्याचा पर्दाफाश केल्याशिवाय राहणार नाही।